रामवाडीमध्ये लालटेकमध्ये रील्स वाले घेऊन येतात, ते सिनेमॅटिक काहीतरी म्हणतात तसं. ते घेऊन येतात, व्हिडिओ पाठवतात. अरे बाबा, ज्यावेळेस तुम्हाला दलित वस्तीत यायला लाज वाटत होती, तुम्ही आता निवडणुकीच्या पिरियड मध्ये यायला लागले. आता हे जनतेला कळतंय ना. पालिकेत कधी 4 नगरसेवक एकत्र भांडलेत का? मला दाखवा. कुठल्या एखाद्या मोठ्या चौघ सोबत आलेत का? मला दाखवा. बरं, यांचे कॉन्टॅक्ट आमदार संघटने चांगले, काम नाही केलं चौघांनी. हे नगरसेवक होते, काम नाही केलं. यांच्या आमदार संघट संबंध होते, यांनी काम नाही केलं. खासदार संघट संबंध होते, काम नाही केलं. काहींचे मंत्र्यांसंगत होते, पालकमंत्री होते, काहींचे ते मुख्यमंत्री संघट पण होते. शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे, तर शिवसेनेचे कार्यकर्ते का बनले? आम्ही पूर्वीपासून शिवसेनेचेच कार्यकर्ते आणि शिवसेना एकच आहे, की म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी काही आत्ता आहे, तर बाळासाहेबांचं शिवसैनिक बनावं असं आम्हाला वाटायचं. पाठीशी उभा असेल तर ते स्वर्गीय अनिल भैया राठोड साहेब राहायचे. मी शिवसैनिक म्हणून आहे, शिवसैनिक म्हणूनच राहणार. तुम्ही समाजकारणातून राजकारणात आले, ह्याच्या पाठीमागे काय? आणि मला समाजाविषयी कुठलीही एखादी चांगली गोष्ट करायची असली तर मी ती करत असतो. जनतेची समस्या असेल ती मी पालिकेपर्यंत पोहोचवण्याची सुरुवात केली, जपतो. मी मोठ्यांची सगळ्यांची इज्जत करतो. मी एकाचा विरोध कधीच नाही. चौघं काम चुका आहे हे जाहीरपणे सांगतो मी. तुम्हाला तुमच्या पक्षातून कसं पाठबळ मिळणार? पाठबळ मिळतंय म्हणून तर मी उपशहर प्रमुख झालो. नगरसेवक हे फक्त नाव आहे, हे सेवकच असतो. 5 वर्ष त्यांनी आपल्याला कामात ठेवलं असं समजायचं काम करतं, असं मी त्यासाठी शिवसेनेकडे मागणी केली. तुम्हाला संघटनेमध्ये मान थोडासा आहे, शिवसैनिक म्हणून मान आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये माझा विचार केला जातो. मी ज्या ज्या ठिकाणी वार्डाची समस्या सांगतो त्या ठिकाणी माझे शहर प्रमुख माझ्या पाठीशी असतात, 100% असतात. जिल्हा प्रमुखही असतात. आणि त्यांचं आणखी मला म्हणणं की समाजासाठी तुला काय करता येईल ते तू कर, तुझ्या पाठीशी आम्ही आहे. तुमचं 5 वर्षामध्ये प्रभागामध्ये काय प्लॅन असेल? मायबाप जनतेने मला संधी पक्षाकडून भेटल्याच्या नंतर मला मायबाप जनता स्वीकारायला असं मला 100% विश्वास आहे. कारण मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे. मला संधी आईच्या जंबेच्या आशीर्वादाने, माझ्या घरच्याच्या पुण्याने आणि प्रभागातल्या मायबाप जनतेच्या मताने भेटल्याच्या नंतर मी जे 5 वर्ष भोगले, जे त्यांनी 5 वर्ष भोगले, ते मी वेळ त्यांच्यावर येऊ देणार नाही. माझं म्हणे जर कधी मी जर निवडून आलो तर मोर्चा पालिकेवर जाणार नाही. मूलभूत सुविधासाठी जे नगरसेवकांनी केलं पाहिजे ना ते काम चुकार आणि नापास नगरसेवक असं शिकता लागेल. वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळे निधी येत असतात. फक्त फळक घेणारा नगरसेवक पाहिजे. मी काय असं व्हीआयपी नाही की मी चाललो मुंबईला, मी चाललो फार्म हाऊसवर, मी चाललो कुठेतरी आयएससी करायला, अशातला मी नाहीये. माझं घर कुटुंब इथं मी साधारण आहे. मी प्रभागामध्ये म्हणजे प्रभागाला मी म्हणतो की मी मंदिर आणि त्या जनतेला मी दैवत समजून काम करेल. ही माझी टेक्निक राहणार कामाची. मग काम करायला काय प्रधानमंत्री संघटनाचा संबंध चांगले पाहिजे का, त्यांच्या निकटवर्ती पाहिजे का? आणि माझं म्हणजे मी जसं एक फिरतो, मी कधी कुठली माझी मिटिंगची रील व्हिडिओ बनवतो. कारण ते माझ्या राजकारणाचा भाग आहे. मी माझ्या पद्धतीने कार्य करतो. आपल्यातला सामान्यातला माणूस त्या ठिकाणी लढणारा पाहिजे, पालिकेमध्ये आता आवाज उचलणारा पाहिजे, तर तो काहीतरी करेल. मी जसं भोगले 5 वर्ष यांनी भोगलेले, त्यामुळे मला त्यांना काही जास्त सांगायची गरज नाही पडत नव्हतं. ताई, मला भगवंताच्या कृपेने मला जर संधी भेटली, मी तुमच्या ह्या निवडणुकीला मी समोर आलेलो आहे. तुम्ही मतदान मला द्या. मी विजय झाल्याच्या नंतर तुमचे जे प्रश्न आहे ते माझे प्रश्न आहे. मला अत्यंत चांगल्या रिस्पॉन्स मध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 आणि 10 दोन्हीकडे भेटतोय. 10 मध्ये लोक शिवाय जातात ते माझ्या नगरसेवकांना. 5 मध्ये गेलं तर तुम्ही बघितलं ती बाई म्हणली चप्पलने मारेन म्हणते ती बाई. म्हणजे असे नगरसेवक कसे